रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जंगलातील हरिण ही सकाळी उठल्याबरोबर स्वतःशी असं विचार करतं की मला आता खूप धावावं लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह हा सकाळी उठल्याबरोबर स्वतः विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त धावावं लागेल, नाहीतर मी उपाशी मरेल. दोस्तानो, आपण सिंह असो किंवा हरिण असो, जीवन चांगलं जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागत असतोय. कारण संघर्षाशिवाय जीवन नसतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. परिस्थिती ही ओढाताणींची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधी काही कमी पडत नसतं. अंतरून पाहून पाय पसरलं की कोणासमोर हात पसरावं लागत नाहीत. मुलांना घडवणं आणि बिघडवणं हे तुम्ही त्यांच्याशी आणि त्यांच्या समोर इतरांशी कसं वागता यातून आपोआप होत जातं. संस्कार ही समोर बसवून शिकवण्याची गोष्ट नसते. आपलं म्हणणारी माणसं खूप भेटतात, पण आपलं सुख दुःख जाणणारी माणसं ही मोजकीच असतात. पुरुषानं घराबाहेर झालेल्या वादाच्या रागात आपली मर्दानगी ही घरातल्या स्त्रीवर कधीच गाजवायची नसते. चार भिंती बांधल्या पुरुषानं म्हणजे घर बनत नसतं. जेव्हा एक स्त्री त्या घरात रोज स्वतःला गारून घेऊन काम करते, तेव्हा त्या घराला घरपण येत असतं. जीवनात पैशाची गरज भासली तर ते व्याजानंही मिळत असतात, पण माणसांची साथ मात्र व्याजानं मिळायची सुविधा अजून सुरू नाही झाली. म्हणून तोपर्यंत नाती जपत राहा. सगळ्यांची मनं जपण्याचं कॉन्ट्रॅक्टर घेणं म्हणजे आपल्या अस्तित्वाचं आपणच विसर्जन करणं. हक्काचा खांदा हा खूप कमी जणांच्या नशिबात असतो. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात मदत मिळत असते. प्रेमामध्ये ओढ असावी. ओढ असली की वेळ भेटतो. वेळ भेटला की बोलणं होतं. बोलणं झालं की समाधान भेटतं. समाधानी राहिलं की नातं टिकतं. आणि नातं टिकवता आलं की ते आपोआप बहरत राहतं. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटतं. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचा असतो. परंतु एक गोष्ट मात्र पक्की असते की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नसतं आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नसतो. कधी कधी खूप चांगलं वागणं सुद्धा हे चांगलं नसतं. काही समजत नाही. लोक कदर करतात की वापर. वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद बघणं ही जगातली सर्वात मोठी गोष्ट असते आणि सर्वात मोठं सुख असतं. ज्याला मिळतं
त्याला जपायला जमत नाही, आणि ज्याला जपता येतं त्याला कधीच काही मिळत नाही. तुमची खरीखुरी श्रद्धा ही योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येत असतं. दुधाचा टँकर गळखा नसतो, तेलाचा टँकर गळखा नसतो, फक्त पाण्याचं टँकर गळखं असतात. कारण पाणी हे जरी जीवन असलं तरी ते निसर्गातून फुकट मिळतं, आणि फुकट मिळणाऱ्या गोष्टीची माणसाला कधीच किंमत नसते. समजूत घालायला कोणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागतं. कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत ही करत बसू नका. कारण आजकाल परतफेडी आपला तिरस्कार करून होत असते, पुरस्कार देऊन नाही. कोणत्याही संघर्षात शत्रूचं सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर ओळखा. पुढचा संघर्ष नक्कीच सोपा होईल. संयमी राहा. काही गोष्टी वेळ घेत असतात. भावना महत्वाच्या असतात. ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखावत नाही. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी नको. नाती मनाने जोडायचे असतात आणि शब्दाने जपायचे असतात. ज्यांना तुमची काळजी नसते त्यांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नसतो. आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. कधी तो हसवून जातो तर कधी रडवून जातो. कधी आपली माणसं परकी असण्याची जाणीव होते तर कधी परकी माणसं आपली असण्याची. म्हणून म्हणतात ना, आयुष्यात अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही. विचारानं श्रीमंत आणि मनानं समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते.